नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत कोळंबीचं कालवण आणि पापलेट फ्राय। मी मॅरिनेट करणार आहे आणि इकडे पापलेटला सुद्धा मी हळद मीठ लावलेलं आहे। स्वच्छ धुवून घेतलेत पापलेट कोळंबी दोन्ही पण। पापलेटला पण हळद मीठ लावलंय मी। आता लिंबू पिळून मी हे मॅरिनेट करून ठेवणार आहे कमीत कमी 1-2 तासासाठी। हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपली कोळंबी मॅरिनेट झालेली आहे। आता कोळंबीच्या रश्श्यासाठी मी रस्सा करणारच नाही, मी म्हणजे असं घट्टसर करणार आहे कोळंबीचं। हे कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो एक चिरून घेतले, आलं लसूण पेस्ट आहे, इथं लाल मिरची पावडर आहे, आपल्या घरगुती मसाला आहे आणि ही चिंचेचा कोळ मी करणार आहे। चिंच भिजत घातली। आता इकडे मी तेल तापत ठेवले। आता मी तेलामध्ये कांदा टाकते। आपण कांदा लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे। आता आपण आलं लसूण पेस्ट टाकतोय। आलं लसूण पेस्ट पण छानपैकी आपण परतवून घेणार आहे पूर्ण त्याचा कच्चा वास जाईपर्यंत। आता आपण हे टोमॅटो टाकणार आहे। आता हे टोमॅटो चांगले मऊ होऊन देणार आहे मी आणि नंतर मग मसाले टाकणार आहे। हे बघा मंडळी, मी थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे चिरून जरा मसाल्यामध्ये तेलामध्ये। हे बघा, आता छानपैकी आपले हे टोमॅटो परतत आलेलं आहे। आता हे आपण मसाले टाकणार आहे। ह्या मसाल्यामध्ये मी दाखवायला विसरले मंडळी, मी मसालेच विसरले। मी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, हा गोडा मसाला आहे थोडासा, हा आपला घरगुती साठवणीचा मसाला आहे, धणे जिरे पावडर आहे आणि लाल मिरची पावडर आहे। हे मसाले आता मी ह्या तेलामध्ये टाकते सगळे। मसाले आपल्याला आता छान परतवून घ्यायचे असे। ते झटपट होणारे कोळंबी आहे बरं का मंडळी। असं तर कोळंबीचा रस्सा करायचा असेल तर ओलं खोबरं, कांदा, कोथिंबीर सगळं लागतं, पण आपल्याला आता हे झटपट होणारे कोळंबी करायची। पटकन होते, वेळ लागत नाही आणि चवीला पण छान लागते बरं का मंडळी। अगदी 10 ते 15 मिनिटात ही कोळंबी होते। आता हे आपण कोळंबी टाकणार आहे। बघा मंडळी, कोळंबी मॅरिनेट करताना मी हळद घातलेली आहे, लिंबू घातलेलं आहे आणि मीठ हळद आणि लिंबामध्ये मी कोळंबी 2 तास मॅरिनेट करून ठेवली होती। हे बघा, आता छान आपण अशी परतवून घ्यायची कोळंबी। चपातीबरोबर खूप छान लागते ही भाजी। कोळंबीचा रस्सा नाही म्हणू शकत आपण, पण कोळंबीचं असं दरदरीत कालवण। गॅस कमी केलाय मी। आता थोडा वेळ मी झाकण लावून ठेवणार आहे, त्याच्यानंतर मी दाखवते। हे बघा मंडळी, आता आपण उघडून बघूयात। मी कोळंबी झाकून ठेवली होती। छानपैकी कोळंबीला पाणी सुटलं, मी पाणी घातलेलं नाही आहे वरून। हे बघा, आता आपण थोडंसं मीठ घालणार आहे। मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं मी, पण आता आणखी थोडंसं वरून मीठ घालणार आहे आपण। अशा पद्धतीने आपल्याला आता हे छानपैकी कोळंबी छान अशी हलवून मिक्स करून घ्यायची। आता आपण थोडंसं पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये।
झटपट होणारं कोळंबीचं कालवण आहे हे मंडळी. आपलं घाईच्या वेळेला आपल्याला ऑफिसला जाताना टिफिनला वगैरे न्यायचं असेल, वाटण वगैरे संपलेलं असेल आपलं घरातलं, किंवा वाटण करायला वेळ नसेल, तर अशा वेळेला हे पटकन कांदा टोमॅटोमध्ये कोळंबी परतली, मसाले टाकले, कोथिंबीर टाकले की पटकन होतं. ओल्या खोबऱ्याचा किस असेल किंवा ओलं खोबरं असेल तर तुम्ही थोडंसं वरून वाटून टाकू शकता. हे बघा, आता मी थोडा वेळ आणखीन झाकण लावून ठेवते आणि मग दाखवते. हे बघा, आता आपलं हे कोळंबीचं छानपैकी असं दाटसर कालवण तयार आहे. हे बघा, खूप छान होतं बरं का. जास्ती आपल्याला मेहनत करावी लागत नाही. एकदा कोळंबी मॅरिनेट झाली व्यवस्थित की छान होतं हा रस्सा. अगदी आपल्याला जर पातळ रस्सा पाहिजे असेल तर आपण वाटून करू शकतो. ओलं खोबरं, लसूण, कांदा घ्यायचा, कोथिंबीर, गरम मसाले, थोडेसे गरम मसाले घ्यायचे आणि मग ते बारीक मिक्सरला करून आपण त्याचा रस्सा करू शकतो. पण आपल्याला पटकन जर करायचं झालं एक 10 ते 15 मिनटात तर असं पण छान होतं बरं का. आता ह्याला मी थोडंसं चिंच भिजत घातली होती. ही भिजत चिंच घातली होती, तर ही थोडंसं मी घालणार आहे चिंचेचा कोळ. हा बघा, लिंबू पिळलेलं मी मॅरिनेट करताना, तर चिंच थोडीशी घातली मी, कोळ घातलेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपलं आता हे कोळंबीचं तयार झालं आहे. आता आपण पापलेट मॅरिनेट करायला घेणार आहे. पापलेटला आपण मसाला लावायला घेणार आहे. पापलेट मॅरिनेट झालेलं आहे आपलं. हे बघा इकडं. तर आता इथं मसाले घेतलेत पापलेटसाठी मी. पापलेटला लावण्यासाठी हे मसाले आहेत बघा. बघा मंडळी, आपलं कोळंबीचं छानपैकी कालवण तयार आहे. आता हे चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर पण छान लागतं खायला. थोडंसं तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर आपण बाकीचे मसाले वाटून करू शकतो. पण पटकन जर होणारं पाहिजे असेल 10 ते 15 मिनटात, 15 मिनटात हे कालवण तयार होतं मंडळी. चवीला पण खूप छान लागतं. आता आपण सकाळी जे पापलेट मॅरिनेट केलं होतं त्याच्यासाठी हे मसाले आपण घेतले. हा आलं लसूण पेस्ट आहे, ही लाल मिरची पावडर आणि हा आपला घरगुती मसाला आहे, साठवणीचा मसाला आपण करतो तो. एवढंच लागणार आहे आपल्याला. जास्ती मसाले नाही वापरणार आपण पापलेटसाठी. आणि ह्याच्यामध्ये मी आता चिंचेचा कोळ घालणार आणि मसाला तयार करणार आहे. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपलं कोळंबीचं झटपट कालवण तयार आहे. त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते छानपैकी. आता हे चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सर्व करायचं. छान लागतं बरं का मंडळी, करून बघा एकदा. आता मी पापलेट फ्राय करायला घेणार आहे. तर हे बघा मंडळी, आता आपण ह्याच्यामध्ये हा चिंचेचा कोळ, आपण चिंच भिजत घातली होती तो घालणार आहे. लिंबू तर लावलेला आहेच मी पापलेटला, पण आता ही चिंच पण आपण बघा. आता हा आपण सगळा मसाला असा मिक्स करायचा आहे, एकजीव करायचा आहे. आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, आपला घरगुती काळा मसाला आणि चिंचेचा कोळ आहे हा. थोडंसं मीठ पण घेणार आहे मी ह्याच्यामध्ये. पापलेटला मीठ लावलं आहे मी सकाळी, पण आता थोडंसं आणखीन मसाल्यात घेणार आहे मी. हा बघा, रस्सा छानपैकी आपला उकळतो आहे कोळंबीचा. थोडंसं मीठ घेऊया आपण ह्याच्यामध्ये. हा मसाला आता मी पापलेटला लावून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपलं आता हे पापलेट मी मसाला लावून ठेवलेलं आहे. आता ह्याच्यासाठी मी पीठ तयार करणार आहे. तांदळाचं पीठ, त्याच्याबरोबर थोडंसं चणा डाळीचं पीठ घेणार आहे मी आणि थोडासा बारीक रवा घेणार आहे. आणि ते मिक्स करून आपण ह्या पापलेटला लावून पापलेट तळायला, फ्राय करायला घेणार आहे. हे बघा मंडळी, आपण आता इथं पापलेटसाठी हे पीठ तयार केलेले आहे. आपल्याला पापलेट फ्राय करायचं आहे. इथं तवा ठेवला आहे मी पापलेट फ्राय करण्यासाठी. आणि इथं ही पिठं घेतलेली आहेत. बेसन पीठ घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि मीठ टाकलं आहे आणि ही लाल मिरची पावडर आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हा फिश जो आहे तो फिश चांगला असं कोट करणार आहे फिशला आपण ह्या पिठाचं. हे बघा, पीठ छानपैकी आपण असं पीठ लावून घेणार आहे फिशला. पापलेटला आपण असं हे छानपैकी पीठ असं लावून घेणार आहे.
असं ह्या पिठामध्ये हा पापलेट आपल्याला घोळवून घ्यायचा आहे. त्याला तर खरं अख्खाच पापलेट मागितला होता मी, पण त्याने पीस करून पाठवले मंडळी. मला अख्खा पापलेट फ्राय आज करायचा होता, त्याच्याकडून त्याने पीस करून पाठवले. छान लागतो अख्खा पापलेट फ्राय पण ह्या मसाल्याचा. आता ह्या लोकांना हिरवा मसाला आवडत नाही, नाही तर हिरव्या मसाल्याचं सुद्धा मुलीकडे आले मंडळी मी, तिच्यासाठी हे पापलेट करते मी. आता आपण हे पापलेट फ्राय करायला घेणार आहे. हे बघा मंडळी, आपण आता हे तव्यामध्ये तेल टाकले पापलेट फ्राय करायला. तेल चांगलं आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे. तेल जेव्हा कडकडीत गरम होणार तेव्हा आपण आता हे पापलेट तव्यामध्ये टाकणार आहे. हे बघा मंडळी, आता आपण हे पापलेट तव्यामध्ये टाकणार आहे. गॅस कमी करणार आहे मी. मंद गॅसवर आपल्याला हे पापलेट आता खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे. तर हा बघा मंडळी, आता आपला एका बाजूने पापलेट फ्राय झालेला आहे, छानपैकी झालेला आहे. आता आपण हा पलटणार आहे. हे बघा असं छानपैकी कुरकुरीत आपला हा पापलेट फ्राय झालेला आहे. आता आपण हा दुसरा पीस पण पलटी करणार आहे. हे बघा, मंद आचेवरती आपल्याला हे पीस फ्राय करून घ्यायचे मंडळी. आता हे मी एका बाजूने आपलं फ्राय झालेलं आहे, आता हे दुसऱ्या बाजूने फ्राय करते आणि दाखवते मी तुम्हाला. बघा मंडळी, अशा पद्धतीने आपलं कोळंबीचं कालवण आणि पापलेट फ्राय तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.